हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल। सुबोध सावजी यांनी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यास निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिली होती। मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। उन्हाळी सुट्टीनंतर याचिकेवर सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। पुणे अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यामध्ये आले होते। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती, पोलिसांवर दबाव टाकल्याचा सुनील टिंगरे यांच्यावर आरोप। पुण्याचे पालकमंत्री अपघातावर का बोलत नाहीत त्यांनाच विचारा, पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा। पुणे अपघाताच्या घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न, कडक कारवाई करण्यात आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका। पिझ्झा पार्टी झाल्याचं आतापर्यंतच्या चौकशीमध्ये आढळलं नाही, सुरुवातीपासूनच कायदेशीर मार्गाने कारवाई सुरू। धंगेकरांच्या आरोपावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं उत्तर। पुणे अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकरांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र, निवृत्त न्यायाधीशांमार्फत अपघाताच्या चौकशीची मागणी। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या दुष्काळ आढावा बैठकीला 5 पालकमंत्र्यांची दांडी। रात्री 11:30 मेसेज दिल्यामुळे बैठकीला गैरहजर, पालकमंत्र्यांचं कारण। सरकारचा राज्यातील दुष्काळ परिस्थितीकडे दुर्लक्ष, बैठकीला फक्त 2 पालकमंत्री येतात, मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, शरद पवारांची टीका। मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिला नाही, दुष्काळ आढावा बैठकीवरून पटोलेंची टीका। तर ठाकरे बैठक बोलवायचे तेव्हा किती मंत्री हजर असायचे, नितेश राणे यांचा टोला। डोंबिवलीमधल्या कंपनी स्फोट प्रकरणी मुख्य आरोपीला अटक। अनुदान कंपनीच्या मालक मालती मेहता यांना नाशिकच्या मेहरधाम परिसरातून ताब्यात घेतलं। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। डोंबिवलीमधील स्फोटाला सरकार जबाबदार, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 5 कंपन्या हलवण्याचा निर्णय, शिंदे सरकारने पुढे पाऊल उचललं नाही, अंबादास दानवेंचा आरोप। कोणतेही उद्योग एका दिवसात हलवता येत नाही, डोंबिवलीचे उद्योग स्थलांतरित करण्यावर ठाकरेंनी काही केलं नाही, अंबादास दानवेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर। माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही, जरांगेंचं नाव न घेता मुंडे बंधू भगिनींना इशारा। आरक्षणावर बोला, राजकारणाचे विषय आमच्यावर सोडा, नितेश राणेंचा जरांगेंना टोला। शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांनी भूमिका घेतली पाहिजे, अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील श्लोकांचा वापर केल्यास राज्यातील अनेक संस्था स्वस्थ बसणार नाहीत, शरद पवारांची प्रतिक्रिया। अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती असेल तर अजिबात चालणार नाही, नाना पटोलेंचा आक्षेप, तर अभ्यासक्रम तज्ज्ञ माणसं ठरवतात, पटोलेंच्या आक्षेपावर संजय शिरसाटांचं उत्तर। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जूनला मतदान, तर 1 जुलैला मतमोजणी होणार। दुष्काळामुळे चारा आणि पाणी टंचाईचं संकट, छत्रपती संभाजीनगरमध्ये जनावरं विकण्यासाठी बाजारात गर्दी। उष्णतेच्या लाटेमुळे भाजीपाला, डाळी सुद्धा 40% महागल्या। लातूरमधील 19 पाझर आणि साठवण तलाव कोरडे, पाणीपुरवठ्याची 12 खेड्यांची योजना ठप्प, तर छत्रपती संभाजीनगरमधील शिवना नदीचं पात्र सुद्धा कोरडं ठाक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।